स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे। शंकर काशीनाथ भोगाडे असे मृत कैद्याचे नाव असून तो खून आणि बलात्कार प्रकरणात दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता। काही काळापूर्वी त्याला 28 दिवसांची रजा मंजूर झाली होती, मात्र रजेचा कालावधी संपल्यानंतर तो तब्बल 415 दिवस फरार राहिला होता। पोलिसांनी त्याला अटक करून प्रथम कल्याण कारागृहात ठेवलं होतं, त्यानंतर 2 दिवसांपूर्वी त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं होतं। दरम्यान कारागृहात आल्यानंतर भोगाडे यांना कर्मचाऱ्यांची नजर चुकवत परिसरातील लोखंडी पाईपला कपडा बांधून गळफास घेतल्याचं समोर आलं। कैद्यांची नियमित मोजणी करताना तो आढळून न आल्यानं शोध घेण्यात आला असता ही घटना उघडकीस आलीय। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।